ओके सी हियर व्हॉट इज द क्वेश्चन. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजंट. ओके, सो लास्ट याला आपण जी थेरी डिस्कस केलेली आहे, हाऊ वी फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू एनी कर्व. हां, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इफ इट इज गिवन. फर्स्ट वी विल कॅल्क्युलेट व्हॉट, dy बाय dx. dy बाय dx काय असतो, काय असतो dy बाय dx, स्लोप ऑफ टँजंट. करेक्ट. आणि जर तुम्ही टँजंट x1, y1 या पॉईंटवर ड्रॉ केली तर तुम्हाला स्लोप माहिती आहे आणि काय माहिती आहे, पॉईंट माहिती आहे. काय यूज करणार तुम्ही, स्लोप पॉईंट फॉर्म. सो वी हॅव रिटन y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. करेक्ट. सो दोन गोष्टी तुम्हाला लागतील, एक काय लागणार आहे, स्लोप. करेक्ट. आणि सेकंड काय लागणार आहे, पॉईंट ॲट विच टँजंट इज ड्रॉन. कळते का, अशा दोन गोष्टी जर माहिती असेल, काय काय माहिती पाहिजे, एक तर स्लोप ऑफ टँजंट माहिती पाहिजे आणि सेकंड काय माहिती पाहिजे, पॉईंट, ज्या पॉईंटवर तुम्ही काय केली आहे, टँजंट ड्रॉ केलेली आहे. सो दिस वॉज द थेरी पार्ट. आता हे अप्लाय कसं करायचं आहे, सी व्हॉट इज द इक्वेशन ऑफ कर्व काय, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 8x. y square is equal to 8x, right? First we can find slope of tangent. Correct. हे बघा, y square is equal to 8x दिलेलं आहे. Correct. Let us differentiate this with respect to x. काय होणार सांगा, 2y into dy by dx will be equal to 8. x चा डेरिव्हेटिव्ह किती झाला, 1. So what about dy by dx सांगा, 8 upon 2y. So it will be 4 upon y. राईट. ओके. आता पॅराबोलाला जी टँजंट ड्रॉ केलेली आहे, सपोज ही हा पॅराबोला आहे. करेक्ट. लेट्स से दिस इज पॅराबोला आणि ही पॅराबोलाला टँजंट ड्रॉ करतोय आपण. या टँजंटचा आता तुम्हाला स्लोप माहिती झाला, 4 upon y. एकदा y भेटलं तर तुम्ही स्लोप कॅल्क्युलेट करू शकता. आता ही टँजंट कशाला पॅरलल आहे, इट इज पॅरलल टू दी लाईन. ही कशाला पॅरलल आहे, 4x मायनस वाय प्लस 3 इज इक्वल टू 0. सो दोन लाईन जर पॅरलल असतील, व्हॉट अबाउट देअर स्लोप, स्लोप विल बी इक्वल. करेक्ट. दोन लाईन जर पॅरलल असतील, देअर स्लोप विल बी इक्वल. सो लेट अस कॅल्क्युलेट स्लोप ऑफ व्हॉट इज द लाईन, 4x मायनस वाय प्लस 3 इज इक्वल टू 0. किती येणार सांगा, व्हॉट विल बी स्लोप ऑफ दिस लाईन. हां, करेक्ट. आपण बघितलं ना, ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. स्लोप किती असतो, मायनस ए अपॉन बी. सो व्हॉट इज स्लोप ऑफ दिस लाईन, हां, मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. सो व्हॉट विल बी स्लोप, 4. हे सी, हे काय आहे, व्हॉट इज दिस, हे काय आहे, dy बाय dx म्हणजे काय झालं, स्लोप ऑफ, कसला स्लोप झाला, टँजंटचा. टँजंट कशाला पॅरलल आहे, या लाईनला. म्हणजे हे पण काय झालं, व्हॉट इज 4 पण काय झालं, स्लोप ऑफ टँजंट. बोथ रिप्रेझेंट्स स्लोप ऑफ टँजंट. वी कॅन इक्वेट दिस. सो 4 अपॉन वाय विल बी इक्वल टू 4. व्हॉट अबाउट वाय, वाय किती झाला, 1. कळतंय का, वाय किती झाला, 1. हे बघा, स्लोप तुम्हाला भेटलं, स्लोप किती झाला आहे, 4. इथपर्यंत भेटलंय तुम्हाला. करेक्ट. आता काय पाहिजे, ज्या पॉईंटवर आपण टँजंट ड्रॉ करतोय त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स पाहिजे. करेक्ट. आता ज्या पण पॉईंटवर आपण टँजंट ड्रॉ करणार आहोत, हा पॉईंट या कर्ववर सुद्धा असेल. करेक्ट आहे का, बरोबर ना. ज्या पॉईंटवर आपण टँजंट ड्रॉ करणार आहोत, हा पॉईंट या कर्ववर सुद्धा असेल. सो कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉईंट शुड सॅटिस्फाय व्हॉट, इक्वेशन ऑफ कर्व. कळते काय, हा जो पॉईंट आहे हा कशावर आहे, पॅराबोलावर आहे. सो या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहे, इट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ कर्व. हे बेसिक आहे लोकसचं. मग एक वाय कोऑर्डिनेट तुम्हाला भेटलेला आहे. आता काय 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 कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, एक्स कोऑर्डिनेट. कसा कॅल्क्युलेट करणार एक्स कोऑर्डिनेट, हे y इज इक्वल टू 1 आपण कशात टाकणार, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 8x. करेक्ट. आपल्याकडे इक्वेशन काय, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 8x. y इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट करा, किती होणार,
व्हॉट अबाउट एक्स, किती आला एक्स 1/8 करेक्ट. सो x1 कॉमा y1 हे बघा स्लोप किती झाला, व्हॉट इज दिस स्लोप 4. व्हॉट अबाउट x1 कॉमा y1 1/8 कॉमा 1 करेक्ट 1/8 कॉमा 1. नाउ यू कॅन राईट इक्वेशन ऑफ टँजंट. कसं लिहिणार, y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1 करेक्ट. हे काय होणार, y मायनस 1 इज इक्वल टू 4 इंटू क्रॉस मल्टिप्लाय करा किती होणार 8x मायनस 1 अपॉन 8. हा 2 इकडे मल्टिप्लाय होणार 2y मायनस 2 इज इक्वल टू 8x मायनस 1. सो सगळ्या टर्म्स इकडे शिफ्ट करा. व्हॉट विल बी फायनल आन्सर 8x मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 राईट. हे बघा टँजंट आणि ही लाईन एकमेकांना काय पॅरलल. या लाईनचा स्लोप किती आलेला आहे 4, याचा पण स्लोप किती येणार आहे 8/2, याचा पण स्लोप किती येणार आहे 4. सो हे बघा बेसिक लक्षात ठेवा, जर तुम्हाला टँजंटचं इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे दोन गोष्टी आवश्यक आहे. काय, एक तर तुम्हाला स्लोप ऑफ टँजंट माहिती पाहिजे आणि दुसरं काय माहिती पॉईंट, ज्या पॉईंटवर आपण टँजंट ड्रॉ करतो. स्लोप कसा कॅल्क्युलेट करणार, जे कर्वचं इक्वेशन आहे त्याला डिफरन्शिएट करा राईट. आणि इथे एक कंडिशन थोडी वेगळी होती की डायरेक्ट तुम्हाला पॉईंट नाही दिलेला आहे. कंडिशन काय होती की जी टँजंट आहे इट इज पॅरलल टू दिस लाईन. सो आपल्याला माहिती आहे दोन लाईन्स पॅरलल असतील त्यांचे स्लोप्स काय असतात इक्वल. सो या लाईनचा आपण स्लोप कॅल्क्युलेट करून घेतला, किती आला तो 4. हाच कसला स्लोप झाला टँजंटचा करेक्ट. आणि त्यानंतर आपण पॉईंट फाइंड आउट करतोय. सो स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती, काय यूज केलं इथे स्लोप पॉईंट फॉर्म. y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1 आणि मग सिम्प्लिफिकेशन केलं. चल लिहा पटकन. सर काय आलं आहे 8x मायनस 2y 8x मायनस 2y प्लस 1. राईट. बेसिक जे आपण थेरी डिस्कस केली ते व्यवस्थित लक्षात ठेवा. हां, सो त्या पद्धतीने तुम्हाला ॲनालाइज करायचं की जर टँजंटचं इक्वेशन असेल, या दोन गोष्टी माहिती होईल तरच आपण टँजंटचं इक्वेशन लिहू शकतो. राईट. आता झालं का लिहून? इथे झाली आपली कन्व्हेन्शनल मेथड. ठीक आहे.
मी ते ऑप्शन्स लिहितोय, ऑप्शनवरून पण तुम्ही डायरेक्टली गेस करू शकता. हे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे 2x मायनस 8y प्लस 1. सेकंड ऑप्शन दिला आहे 8x मायनस 2y प्लस 1, 8x प्लस 2y प्लस 1, आणि डी ऑप्शन दिलेला आहे 2x मायनस 8y मायनस 1 इज इक्वल टू 0. आपल्याला माहिती लाईन्स जर पॅरेलल असतील तर त्यांचे स्लोप्स काय पाहिजे, इक्वल. या लाईनचा स्लोप किती आलेला आहे, 4. करेक्ट. सो आउट ऑफ दिस 4 ऑप्शन कोणत्या लाईनचा स्लोप 4 आहे, याचा आहे का, याचा स्लोप किती आहे, -2 अपॉन -8. याचा स्लोप किती आहे, -8 अपॉन -2. याचा स्लोप किती आहे, -8/2. याचा स्लोप किती आहे, -2 अपॉन -8. बट मेथड तुम्हाला माहिती पाहिजे. हे आता ठीक आहे, ऑप्शन्स इझी होते त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली टिक करू शकता. सो एकदा ऑप्शन्स पण ऑब्झर्व करून घ्यायचे. कधी कधी मग याला थोडा टाईम लागणारच आहे, बरोबर ना, किती नाही म्हटलं तरी. सिम्पली तुम्हाला स्लोपवरून जर कॅल्क्युलेट करता आलं, 2 लाईन्स पॅरल दिलेले आहेत, ऑप्शन्स काय बनेल, बी. हे तर पॉसिबलच नाही आहे, कारण हे बेसिक आहे की 2 लाईन्स पॅरल असतील तर स्लोप काय पाहिजे, इक्वल. सो याचा आन्सर तुम्ही डायरेक्टली ऑप्शनवरून पण लिहू शकता. बट हे सगळ्याला अप्लाय, म्हणजे प्रत्येक ठिकाणीच ही ट्रिक यूज होईल असं काही नाही. इट विल डिपेंड ऑन ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट, write down equation of normal to the curve. Equation of normal to the curve y is equal to x log x, y is equal to x log x, which is parallel to the line which is parallel to the line 2x minus 2y, 2x minus 2y plus 3 is equal to 0, plus 3 is equal to 0 is right. आपण कोणता आहे 24. शिफ्ट वाईज सी टीच्या वगैरे एक्झाम आहे, बरोबर ना. एका शिफ्टला तो विचारला असेल टँजंटवाला, एखाद्या शिफ्टला म्हणजे पॅटर्न आहे बघा. जरी शिफ्ट्स असतील सी टीच्या वगैरे, बट पॅटर्न विल रिमेन सेम. कळते का. हे लास्ट हा जो क्वेश्चन डिस्कस केला हा पण कुठे विचारला आहे, 24मध्येच आहे. इथे टँजंटचं विचारलं होतं, पॅटर्न सेम आहे. इन्स्टेड ऑफ टँजंट इथे कसलं विचारलेलं आहे, नॉर्मल. मेथड विल रिमेन सेम. आता इक्वेशन ऑफ नॉर्मलचं काय काय होतं सांगा एकदा पटकन, एकदा रिवाइज करूयात. इक्वेशन ऑफ नॉर्मल, हाऊ वी फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल टू एनी कर्व. सो स्टार्टिंग पॉईंट काय आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. इथून तुम्ही काय फाइंड आउट करणार, डी वाय बाय डी एक्स. हा एम झाला. हे काय कॅल्क्युलेट करणार, स्लोप ऑफ नॉर्मल नाही, हे काय कॅल्क्युलेट करणार, स्लोप ऑफ टँजंट. सो नॉर्मल आणि टँजंट एकमेकांना काय असणार आहे, परपेंडिक्युलर. मग टँजंटचा स्लोप जर एम असेल तर नॉर्मलचा स्लोप किती असणार आहे, हां, -1 अपॉन एम. आणि जर तुम्ही नॉर्मल x1, y1 वर ड्रॉ केली तर त्याचं इक्वेशन कसं लिहिणार, y मायनस y1 इज इक्वल टू -1 अपॉन एम इन ब्रॅकेट x मायनस एक्स. हा थेअरी पार्ट नॉर्मलचा आहे. ठीक आहे, बस हेच अप्लाय करायचं आहे. सो स्टार्टिंग पॉईंट काय, डी वाय बाय डी एक्स पहिले फाइंड आउट करूयात. सर घ्या लिहायला, y इज इक्वल टू एक्स लॉग एक्स. राईट डाऊन, y इज इक्वल टू एक्स लॉग एक्स. काय फाइंड आउट करायचं आहे, डी वाय बाय डी एक्स करा फाइंड आउट. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू इंटू व्ही यूज करा, एक्स इंटू लॉग एक्स. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट. So x into what is derivative of log x, 1 by x, plus log x into what is derivative of x, 1. So हे किती आलं, 1 plus log x.
हा तुमचा एम झाला, करेक्ट आहे का? हा व्हॉट इज दिस? दिस इज स्लोप ऑफ टँजंट. नॉर्मलचा स्लोप नाही, दिस इज स्लोप ऑफ टँजंट. सो व्हॉट विल बी स्लोप ऑफ नॉर्मल? कारण नॉर्मल पॅरलल दिलेली, टँजंटने पॅरल दिले. काय दिलेले? नॉर्मल इज पॅरलल टू दिस, करेक्ट. सो आपल्याला पहिले स्लोप ऑफ नॉर्मल लागेल. किती असणार? -1/m. -1 व्हॉट इज एम? करेक्ट. -1/m. -1/m. व्हॉट इज एम? 1 + log x. आता ही जी नॉर्मल आहे, इट इज पॅरलल टू 2x - 2y + 3 = 0. So their slope will be equal. So calculate slope of 2x - 2y + 3 = 0. Clear slope? किती येणार? हां, -2/-2 किती झालं? 1. करेक्ट. यू कॅन इक्वेट दिस. कारण हे काय? स्लोप ऑफ नॉर्मल आणि हे काय? स्लोप ऑफ दिस लाईन. दोन्ही काय एकमेकांना पॅरलल, करेक्ट ना? इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दिस कर पॅरलल टू दिस. करा, इक्वेट करा. आहे -1/1 + log x = 1. -1/1 + log x = 1. कसं सॉल्व होणार आहे? -1 विल बी इक्वल टू 1 + log x. सो व्हॉट अबाउट log x? सांगा. हा 1 इकडे शिफ्ट करा. -2. व्हॉट अबाउट x? लास्ट टाइम आपण हे डिस्कस केलेले. बेसला असेल तर e⁻ काय लिहू शकतो? -2. करेक्ट ना? log x जर -2 आहे, व्हॉट अबाउट x? x विल बी इक्वल टू e⁻². हे बघा, स्लोप भेटला तुम्हाला, राईट. काय पाहिजे आता? पॉईंट. आता x इज इक्वल टू -2 कशात पुट करणार? इन दिस. यू विल गेट y. सो y विल बी इक्वल टू व्हॉट इज x? e⁻² इंटू log ऑफ e⁻². हाऊ यू विल सिम्प्लिफाय दिस? हे बघा, e⁻² आहे, log a⁻m. करेक्ट. log e किती आहे? 1. सो व्हॉट अबाउट y? कळतंय का? हे y इज इक्वल टू काय? x log x. x किती आहे? e⁻² आणि log ऑफ e⁻². -2 बेसला घेतला. log e किती आहे? 1. सो हे किती झालं? -2 e⁻². करेक्ट. पॉइंट माहिती आहे, स्लोप माहिती. व्हॉट इज स्लोप? दिस इज द स्लोप, करेक्ट. and this is the point. Write the equation of line. So therefore equation of normal. See here, y minus y1. y1 किती आला आहे? This is your y1, correct. -2 e⁻². y minus y1 is equal to m लिहितो आपण, करेक्ट ना? व्हॉट इज स्लोप ऑफ नॉर्मल? किती आहे सांगा? स्लोप ऑफ नॉर्मल 1. स्लोप ऑफ नॉर्मल इज व्हॉट? 1. हे नाही यूज करायचं आता. -1/m. आपण ऑलरेडी नॉर्मलचा स्लोप कॅल्क्युलेट केलेला आहे. नॉर्मलचा स्लोप किती आहे? 1. y minus y1 is equal to m in bracket x minus x1. What is x1? So minus minus it will become plus. इकडे शिफ्ट करा. काय होणार? x minus y minus 3 e⁻² is equal to 0.
एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक तर हे बनल किंवा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 ई टू दी पॉवर मायनस 2 राईट. आता हे बघा इथे मी ऑप्शन लिहितो, इथे ऑप्शनवरून गेस नाही होणार. सो म्हणून तुम्हाला मेथड डिस्कस केली आहे. बघा इथे ऑप्शन्स यांनी काय दिले आहेत, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 ई टू दी पॉवर मायनस 2, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 ई टू दी पॉवर मायनस 2, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 ई स्क्वेअर अँड एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 ई स्क्वेअर. स्लोप किती यायला पाहिजे, 1. आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन भेटतील ज्यांचे स्लोप 1 येत आहे. याचा पण स्लोप किती येतोय, 1. करेक्ट. आणि याचा पण स्लोप किती येतोय, 1. म्हणून मेथड तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगितलं की सगळेच ठिकाणी ऑप्शनवरून गेस नाही होणार. इथे दोन ऑप्शन भेटत आहे ज्यांचे स्लोप 1 येत आहे. सो तुम्हाला मेथडच यूज करावी लागेल. ओके. नेक्स्ट लिहा. राइट डाउन इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दी कर्व, इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दी कर्व x is equal to theta plus sin theta, y is equal to theta plus sin theta, y is equal to 1 plus cos theta at theta is equal to pi by 2. राइट. अगेन काय फाइंड आउट करायचं, इक्वेशन ऑफ नॉर्मल. टू राइट इक्वेशन ऑफ नॉर्मल वी नीड टू थिंग. एक पाहिजे स्लोप ऑफ नॉर्मल आणि सेकंड काय माहिती पाहिजे, पॉइंट वेअर नॉर्मल इज ड्रॉन. हे दोन पॉइंट्स जर तुम्हाला माहिती असतील, यू कॅन राइट इक्वेशन ऑफ नॉर्मल. सो पहिले आपण स्लोप फाइंड आउट करायला घेऊयात. कसं फाइंड आउट करणार सांगा. हाऊ यू विल फाइंड dy बाय dx हिअर. कोणत्या टाईपचे फंक्शन्स दिलेले आहेत, सांगा. डेरिव्हेटिव्हचा कोणता टाईप आहे, एक्स इज फंक्शन ऑफ थीटा, वाय इज फंक्शन ऑफ थीटा. कोणत्या टाईपचे एक्झाम्पल आहे, पॅरामेट्रिक फंक्शन्स. बरोबर ना, तुम्हाला होतं ना, एक्स इज फंक्शन ऑफ थीटा, y is function of theta. How you will write dy by dx. कसं लिहितो आपण, dy by d theta divided by dx by d theta. करा, सॉल्व करा. सी हिअर x is equal to theta plus sin theta आहे. इथून काय फाइंड आउट करणार तुम्ही, dx by d theta लिहा. नेक्स्ट y is equal to काय दिलेलं आहे, 1 plus cos theta. From here you will find dy by d theta and then you can write dy by dx. So करा या steps. किती येणार आहे dx बाय डी थिटा, काय लिहिलं डेरिव्हेटिव्ह सांगा, dx बाय डी थिटा. सांग काय लिहिलं याचं, इथे काय लिहिलं डेरिव्हेटिव्ह, थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती येणार विथ रिस्पेक्ट टू थीटा,
एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येतो 1. सो थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा किती बनणार 1. साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस 1चा डेरिव्हेटिव्ह 0. कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह करायचं टाका किती येणार आहे मायनस साईन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. राईट. सो dy by dx at theta is equal to what is value of theta pi by 2. करा फाइंड आउट. माइनस साइन पाई बाय 2 अपॉन 1 प्लस कॉस पाई बाय 2. साइन पाय बाय 2 किती आहे 1. हां आणि 1 प्लस 0. सो किती झालं -1. क्लिअर आहे इथपर्यंत. हे बघा हे dy बाय dx कॅल्क्युलेट केलं आहे म्हणजे आपण काय कॅल्क्युलेट केलं इथे स्लोप ऑफ टँजंट विचारलं काय स्लोप ऑफ नॉर्मल. मग जर टँजंटचा स्लोप -1 असेल व्हॉट अबाउट स्लोप ऑफ नॉर्मल सांगा. टँजंट आणि नॉर्मल एकमेकांना काय परपेंडिक्युलर आहे. सो टँजंटचा स्लोप जर -1 असेल तर स्लोप ऑफ नॉर्मल किती येणार आहे +1. यांचा प्रोडक्ट किती झाला पाहिजे -1 झाला पाहिजे. राईट. एकमेकांना काय ते परपेंडिक्युलर. ठीक आहे. स्लोप ऑफ नॉर्मल क्लिअर आहे काय. सो स्लोप माहिती झाला. हाऊ यू विल फाइंड पॉईंट सांगा. हाऊ यू विल फाइंड पॉईंट ऑन दी कर्व जिथे आपण नॉर्मल किंवा टँजंट ड्रॉ केलेली आहे. हा पॉईंट कसा फाइंड आउट होणार. या कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला राईट. एक्स इज इक्वल टू एफ ऑफ थिटा आणि वाय इज इक्वल टू एफ ऑफ थिटा. करेक्ट. आणि थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 वर म्हणजे हा जर तुम्ही एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ केली तर थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 वर तुम्ही टँजंट ड्रॉ केलेली आहे. करेक्ट. सो स्लोप तुम्ही फाइंड आउट केला. आता या पॉईंटचे तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे कोऑर्डिनेट्स. हा पॉईंट कुठे आहे मला एक सांगा. टँजंट कुठे ड्रॉ केलेली आहे थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 राईट. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कुठे आहे ऑन दी कर्व. म्हणजे तुम्ही थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 जर याच्यात सबस्टिट्यूट केले तर तुम्हाला काय भेटेल पॉईंट भेटेल. राईट. हाऊ यू विल फाइंड x1 कसा भेटणार आहे पाय बाय 2 प्लस साइन पाय बाय 2. किती होणार सांगा पाय बाय 2 प्लस 1. व्हॉट अबाउट y1 1 प्लस कॉस पाय बाय 2. कॉस पाय बाय 2 किती आहे 0. किती झालं 1. स्लोप माहिती आहे पॉईंट माहिती आहे. काय लिहिणार तुम्ही इक्वेशन ऑफ नॉर्मल. कळते का. हे लक्षात ठेवा सगळे एक्झाम्पलमध्ये काही ना काही व्हेरिएशन्स आहेत. सो आफ्टर दिस यू कॅन राईट इक्वेशन ऑफ नॉर्मल. सो इक्वेशन ऑफ नॉर्मल विल बी y minus y1 is equal to m in bracket x minus x1.
आपण क्वेश्चन 24मध्ये विचारलेलं आहे. किती आले सांगा आन्सर. त्याला थोडं सिम्प्लिफाय करा. 2x मायनस पाय. हां, -2y मायनस पाय इज इक्वल टू 0. करेक्ट. आले. 2x मायनस 2y मायनस पाय इज इक्वल टू 0. पॅटर्न काय आलं, काय पॅरामेट्रिक फंक्शन आहे आणि पॅरामीटरची व्हॅल्यू दिलेली आहे. राईट. एक तर इक्वेशन ऑफ नॉर्मल विचारतील किंवा इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट विचारलं असतं तर स्लोप किती घेतला असता, -1. पॉईंट असेच फाइंड आउट करायचे. फक्त इथे काय लिहायचं तुम्हाला, इक्वेशन ऑफ टँजंट. ऑप्शन्स याचे 2x प्लस 2y प्लस पाय, 2x मायनस 2y मायनस पाय इज इक्वल टू 0, x प्लस वाय प्लस पाय, x प्लस वाय मायनस 2 पाय. ऑप्शनवरून होईल का. स्लोप किती आलेला आहे तुमचा, 1 आलेला आहे. ऑप्शनवरून पण भेटून जाईल, म्हणजे हे कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही. स्लोप ऑफ नॉर्मल किती आला, 1. ऑप्शन्स बघा हे. ठीक आहे. आणखी एक घ्या, 22ला पण सेम पॅटर्न एक आहे, ते एक सॉल्व करा. हां, राईट डाऊन. इफ एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर, सेम हाच पॅटर्न आहे, तुम्हाला सॉल्व करायचं आहे. इफ एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर, y is equal to 2t are parametric equations of curve, are parametric equations of curve, then equation of normal to the curve, then equation of normal to the curve at t is equal to 2 is राइट. सॉल्व करा, मी ऑप्शन्स लिहितोय.
दिलं त्यांनी 37A. स्लोप किती आला आहे? नाही dy बाय डी एक्स किती आलं तुमचं सांगा. dy बाय डी एक्स 1/t करेक्ट आहे का? dy बाय डी एक्स का नाही? याचं हे किती लिहिलं तुम्ही? हे बघा dy बाय डी टी डिवायडेड बाय काय असणार आहे? dx बाय डी टी. 2tचा डेरिव्हेटिव्ह किती झाला? 2 करेक्ट. आणि टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टीची व्हॅल्यू किती आहे? 2. हा हे काय झालं? दिस इज स्लोप ऑफ टँजंट. क्वेश्चनमध्ये स्लोप ऑफ नॉर्मल विचारले. सो व्हॉट विल बी स्लोप ऑफ नॉर्मल? हे जर 1/2 असेल तर याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप किती असेल? -2. देन यू कॅन फाइंड दी पॉइंट -2. ऑप्शनवरून पण येऊन जाईल. स्लोप ऑफ नॉर्मल किती आलं आहे? -2. करेक्ट. एकच लाईन आहे ज्याचा स्लोप किती येतोय? -2. याचा -2 नाही आहे. याचा पण स्लोप मायनस, याचा -1/2 होणार, हे -1 होणार, -2/3 होणार. सो ए ऑप्शन. पॅरामेट्रिक वाले बरेच भरपूर PYQs येतो ना. हा एक पॅटर्न लक्षात होता, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट लिहा. इफ y इज इक्वल टू 4x minus 5, if y is equal to 4x minus 5 is tangent to the curve y square is equal to y square is equal to px cube plus q, px cube plus q at 2,3, then p minus q is ओके. ऑलमोस्ट सगळ्याच इयरला क्वेश्चन्स आहेत ना टँजंट आणि नॉर्मलवर. सो दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट. आता टँजंटचं इक्वेशन नाही विचारलं, टँजंटचं इक्वेशन ऑलरेडी दिलेलं आहे. दिस इज इक्वेशन ऑफ कर्व. करेक्ट. कोणत्या पॉईंटवर टँजंट ड्रॉ केलेली आहे? 2,3. सो पी मायनस क्यू ही व्हॅल्यू विचारली. कसं सॉल्व करणार सांगा. हे बघा टँजंटचं इक्वेशन काय? दिस इज युअर टँजंट. टँजंटचं इक्वेशन काय? y इज इक्वल टू 4x minus 5. सो व्हॉट अबाउट स्लोप ऑफ टँजंट? इथून तुम्ही स्लोप लिहू शकतात का? y इज इक्वल टू mx प्लस c. म्हणजे स्लोप किती झाला? 4. बरोबर ना. y इज इक्वल टू, आपण लाईनचं इक्वेशन कसं रिप्रेझेंट करतो? y इज इक्वल टू mx प्लस c. m किती झाला? 4. नेक्स्ट. आता हे झालं स्लोप ऑफ टँजंट. आणखी तुम्ही स्लोप कसा कॅल्क्युलेट करू शकतात? या इक्वेशनवरून स्लोप कॅल्क्युलेट करू शकतो आपण. करेक्ट. आपली तीच मेथड आहे की जे कर्वचं इक्वेशन आहे त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. यू विल गेट स्लोप ऑफ टँजंट.
सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती लिहिणार, 2y dy बाय dx विल बी इक्वल टू p इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस क्यूचा डेरिव्हेटिव्ह 0, क्यू इज वॉट कॉन्स्टंट, क्यूचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 0. सो व्हॉट अबाउट dy बाय dx फ्रॉम दिस, 3px स्क्वेअर अपॉन 2y. कळतंय का? हे बघा टँजंटचं इक्वेशन दिलेलं आहे, टँजंटचा स्लोप कॅल्क्युलेट केलं. नेक्स्ट आणखी काय सेकंड मेथड आहे, हाऊ यू कॅन फाइंड स्लोप ऑफ टँजंट. कर्वचं इक्वेशन घेतलं, तिथून पण आपण काय कॅल्क्युलेट केलं, dy बाय dx. बोथ रिप्रेझेंट्स व्हॉट, स्लोप ऑफ टँजंट. बोथ रिप्रेझेंट्स व्हॉट, स्लोप ऑफ टँजंट. यू कॅन इक्वेट दिस टू. सो 4 इज इक्वल टू 3px स्क्वेअर अपॉन 2y. इथपर्यंत क्लिअर आहे का काय काय केलंय. आता टँजंट कुठे ड्रॉ केली आहे, 2,3, राईट. सो यू कॅन पुट 2,3 इन दिस. बरोबर ना. हे बघा कर्व आहे, कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे जे पण असेल, वाय स्क्वेअर इज इक्वल टू पी एक्स क्यूब प्लस क्यू. टँजंट कुठे ड्रॉ केली आहे, 2,3 वर. ही तुमची काय झाली टँजंट, राईट. या टँजंटचा स्लोप किती आहे 4. याला पण डिफरन्शिएट केलं, काय भेटलं स्लोप ऑफ टँजंट, ते दोन आपण इक्वेट केले. आता टँजंट कुठे ड्रॉ केलेली आहे, बघा हा जो पॉईंट आहे हा कर्ववर सुद्धा आहे ॲज वेल ॲज ऑन दी लाईन. ओके, दोन्ही ठिकाणी हा पॉईंट आहे. हा जो पॉईंट आहे जिथे आपण टँजंट ड्रॉ करतोय, हा जो पॉईंट आहे या कर्ववर सुद्धा आहे ॲज वेल ॲज इट इज लाईंग ऑन दी लाईन ऑल्सो. सो तुम्ही 2,3 याच्यात पुट करू शकतात. सो 2,3 याच्यात जर सबस्टिट्यूट केला, 4 इज इक्वल टू 3p 2चा स्क्वेअर 2 इंटू 3. क्लिअर आहे. सो हा 3 गेला, हा 3 गेला, हे 2 स्क्वेअर म्हणजे किती झालं 4. हा 4 आणि हा 4 गेला. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ p, 2. कळतंय का. हाऊ यू विल फाइंड व्हॅल्यू ऑफ q. आपल्याला p मायनस q कॅल्क्युलेट करायचं आहे. p ची व्हॅल्यू भेटली आहे, हाऊ यू विल फाइंड q. हां, याच्यात सबस्टिट्यूट करूयात. सो आपल्याकडे कर्वचं इक्वेशन काय, वाय स्क्वेअर इज इक्वल टू पी एक्स क्यूब प्लस क्यू. वाय किती आहे, वाय किती आहे 3, 3चा स्क्वेअर. व्हॉट इज पी 2. एक्स किती आहे 3चा स्क्वेअर किती झाला 9 इज इक्वल टू हे 2 क्यूब किती झालं 8. 8 इंटू 2 किती झालं 16. 16 प्लस क्यू. व्हॉट अबाउट क्यू, 9 मायनस 16 किती झालं -7, राईट. सो व्हॉट अबाउट पी मायनस क्यू. पी किती आलाय तुमचा 2 मायनस ऑफ -7 म्हणजे 2 प्लस 7 किती झालं 9, राईट. बघा कॅल्क्युलेशन डिफिकल्ट नाही, फक्त कॉन्सेप्ट काय तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे. कॅल्क्युलेशन एकदम पटपट होतील. राईट. -5, 5, 9, -9 असे ऑप्शन्स आहेत.
झाले का? आणखी एक सेम हाच पॅटर्न आहे. इफ स्लोप ऑफ टँजंट टू दी कर्व, राईट डाऊन, इफ स्लोप ऑफ टँजंट टू दी कर्व if slope of tangent to the curve xy plus ax plus by, xy plus ax plus by is equal to 0 at the point 1, 1 is 2, then value of 3a plus b is, then value of 3a plus b is, right, this is also in 2023. Three, 1, 2 minus 1. 3, 1, 2 minus 1. राईट, हे बघा सेम पॅटर्न हाच आहे. इथे पण स्लोप ऑफ टँजंट दिलेलं आहे. स्लोप ऑफ टँजंट किती इथे 2. सो काय करणार, इथून dy बाय dx कॅल्क्युलेट करा. तो dy बाय dx तुम्ही कशाशी इक्वेट करू शकता, 2 शी, आणि 1, 1 त्याच्यात सबस्टिट्यूट करून टाका. सेम पॅटर्न आहे, तुम्ही रीड करा. हां, इथून आपण dy बाय dx कॅल्क्युलेट केला. dy बाय dx किती होता, तो 4. हे दोन्ही इक्वेट केले आणि पॉईंट त्याच्यात सबस्टिट्यूट करून दिला. सो इथून dy बाय dx काय येणार, हे कोणत्या टाईपचं फंक्शन झालं, इम्प्लिसिट फंक्शन झालं, इम्प्लिसिट फंक्शन. सो हाऊ वी विल डिफरन्शिएट दिस, याला u इंटू v करावं लागेल. x इंटू dy बाय dx प्लस y इंटू 1, करेक्ट, प्लस a इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस b इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. क्लिअर आहे का? इम्प्लिसिट फंक्शन x इंटू v केलं, x इंटू u, त्याच्यानंतर a इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, b इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. इथून dy बाय dx च्या टर्म क्लब करा. किती येणार, dy बाय dx इन ब्रॅकेट काय येणार, x प्लस b. बाकीच्या टर्म राईट साईडला शिफ्ट करा, मायनस वाय मायनस ए. So what about dy by dx? dy by dx will be equal to minus y minus a upon x plus b. Right? हे काय झालं, स्लोप ऑफ काय आहे, स्लोप ऑफ टँजंट, करेक्ट, स्लोप ऑफ टँजंट. टँजंटचा स्लोप ऑलरेडी दिलेला आहे, किती आहे तो, 2. यू कॅन इक्वेट दिस. सो 2 इज इक्वल टू मायनस वाय मायनस ए अपॉन एक्स प्लस बी. नेक्स्ट काय करणार, पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहे ते सबस्टिट्यूट करा, 1, 1. So 1, 1 substitute करा, you will get one equation in terms of AB, correct. हे बघा 1, 1 टाकल्यावर काय होणार आहे, 1 will be equal to -1 minus a upon 1 plus b. हे मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय. 2 into this, 2 plus 2b will be equal to -1 minus a, करेक्ट. सो a इकडे शिफ्ट करूयात, काय बनणार इक्वेशन, a plus 2b is equal to -3, करेक्ट आहे का. आता ए आणि बी जर पाहिजे असतील आपल्याला आणखी एक इक्वेशन लागेल, करेक्ट आहे काय. बघा इथे प्रॉब्लेम, इथे काय झालं होतं, इथे क्यूच नव्हता, बरोबर ना. हे जेव्हा आपण इक्वेट केलं इथे क्यू होता का, नाही, तर तुम्हाला पीची डायरेक्ट व्हॅल्यू भेटली. बट इथे काहीच एलिमिनेट नाही झालं, ए किंवा बी दोन्ही ॲज इट इज राहिले.
तर तुम्हाला आणखी एक इक्वेशन लागेल इथे. सेकंड इक्वेशन कसं फाइंड आउट करणार सांगा. हे जे कर्वचं इक्वेशन आहे या कर्ववर कोणता पॉईंट आहे 1,1. सो आपण 1,1 डायरेक्टली याच्यात सबस्टिट्यूट करू शकतो. करेक्ट. सो यू कॅन डायरेक्टली पुट 1,1 in the given equation of curve. You will get second equation in terms of AB. ते दोन इक्वेशन सॉल्व करा, ए आणि बी फाइंड आउट करा. सो 1,1 याच्यात टाकलं तर काय होणार 1 प्लस ए प्लस बी इज इक्वल टू 0. सो ए प्लस बी इज इक्वल टू -1. दिस इज सेकंड इक्वेशन. सॉल्व दिस टू इक्वेशन अँड फाइंड 3a प्लस बी. करा आता इथून पुढे. हां हे कॅल्क्युलेट करा 3a प्लस बी. ऑप्शन दिलेले आहेत. किती येते डी येते का. नाही बी ऑप्शन दिले बी 1. हे सॉल्व केले का. हे दोन इक्वेशन काय केले तुम्ही सबट्रॅक्ट. करेक्ट. येते का बी. हां हे दोन इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे आहेत. करेक्ट. ए काय होणार कॅन्सल. 2b मायनस बी किती झालं बी. बी इज इक्वल टू -2 आलं. करेक्ट. मग बी जर -2 असेल तर ए किती येणार आहे. हां बी तुमचा किती आला -2. सो व्हॉट अबाउट ए. इथे -2 टाका किती झालं 1. मग 3a प्लस बी कॅल्क्युलेट करा किती आलं 1. राईट. सो हा एक पॅटर्न इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक इयरला क्वेश्चन्स आहे त्याच्यावर. एक तुम्हाला होमवर्कला इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग फंक्शनचं दिलं होतं क्वेश्चन. तो केला आहे का तुम्ही. काय होतं ते डिक्रीजिंगचं होतं ना. इथे हे होतं का 2x³ - 9x² का नाही. +12x + 29.
नव्हता का? कोणता क्वेश्चन होता इन्क्रीजिंग? ओके ठीक आहे, जमलंय का ते? एक घ्या, एक सॉल्व करून दाखवा. द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, केले ना ते? इन्क्रीजिंग होतं का डिक्रीजिंग होतं ते? The function f of x is equal to 2x cube minus 9x square plus 12x plus 29 is increasing in the interval हाँ 29 ऑप्शन दिलेत मायनस इन्फिनिटी कॉमा 1, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी, मायनस इन्फिनिटी 1, युनियन 2 कॉमा इन्फिनिटी, 2 कॉमा इन्फिनिटी. सो सिंपल, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन्स असे दोन कॉन्सेप्ट आहे, राईट? सो इन्क्रीजिंग फंक्शनसाठी तुमचा एफ डॅश एक्स काय पाहिजे? ग्रेटर दॅन 0. डिक्रीजिंग फंक्शनसाठी एफ डॅश ऑफ एक्स काय पाहिजे? लेस दॅन 0. याच्यावरून ॲनालाइज करायचं आहे. खरं बरं केलं ना तुम्ही? होमवर्कचं एक एक्झाम्पल केलं आहे ना? सांगायचं आन्सर काय येणार. सो एफ डॅश एक्स कॅल्क्युलेट करा, त्याला ग्रेटर दॅन 0शी इक्वेट करा, बरोबर ना? सो तुम्हाला रेंज फाइंड आउट करायची आहे, कोणत्या रेंजमध्ये फंक्शन काय इन्क्रीजिंग. Right, f of x is given, find first f dash of x. किती येणार आहे f dash of x? किती आले? 6x square minus 18x plus 12. 6 you can take common. ब्रॅकेटमध्ये किती येणार? x square minus सांगा 3x plus 2. फॉर इन्क्रीजिंग फंक्शन f dash of x, हा जो f dash of x आहे इट शुड बी ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. सो इथून तुम्हाला x ची रेंज फाइंड आउट करायची. सो 6 इन ब्रॅकेट, व्हॉट आर फॅक्टर्स ऑफ दिस? x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2. याचे फॅक्टर्स सांगा काय ते? मायनस 2 minus 1. So x minus 2, x minus 1 should be greater than 0. करेक्ट. 6चा काय? 6 तर पॉझिटिव्हच आहे. आता हे कधी ग्रेटर दॅन 0 असतील सांगा? जेव्हा हे दोन्ही पॉझिटिव्ह असतील. हे दोन्ही ब्रॅकेट जेव्हा पॉझिटिव्ह असेल, एंटायर टर्म काय बनणार आहे? पॉझिटिव्ह. इट विल बी ग्रेटर दॅन 0. सो x minus 2 इट शुड बी ग्रेटर दॅन 0, x minus 1 शुड बी ग्रेटर दॅन 0, x should be greater than 2, x should be greater than 1. कळतंय का? सो आपण काय आहे बघा, एखादा नंबर जर 2 पेक्षा मोठा आहे तो ऑब्वियस आहे 1 पेक्षा मोठाच असेल.
कळते काय बघा, इथून 2 रेंज आली आहे. एक्स ग्रेटर दॅन 2 पाहिजे, एक्स ग्रेटर दॅन 1 पाहिजे. एनी नंबर विच इज ग्रेटर दॅन 2. जसं फॉर एक्झाम्पल 5 घेतलं, 5 इज वॉट ग्रेटर दॅन 2. ऑब्वियसली इट विल बी ग्रेटर दॅन 1. सो आउट ऑफ दिस 2 रेंज तुम्ही काय सिलेक्ट करणार? एक्स ग्रेटर दॅन 2. राईट. नेक्स्ट, आणखी कधी हे पॉझिटिव्ह बनतील? हे बघा, केस आपण काय कन्सिडर केली? हा ब्रॅकेट पॉझिटिव्ह, हा पण ब्रॅकेट काय कन्सिडर केलेला आहे? पॉझिटिव्ह. एंटायर तुमचं मल्टिप्लिकेशन काय होणार? पॉझिटिव्ह. इट विल बी ग्रेटर दॅन 0. सेकंड केस काय होणार? एक्स मायनस 2 निगेटिव्ह झालं, एक्स मायनस 1 निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय बनणार? पॉझिटिव्ह. कळते का? तुम्हाला आठवतं का ते एक्झाम्पल? आपण केस 1 केस 2 लिहितो. केस 1 मध्ये काय? याला ग्रेटर दॅन 0 ग्रेटर दॅन 0, एंटायर तुमचा प्रोडक्ट काय होतो? ग्रेटर दॅन 0. याची सेकंड केस काय बनणार आहे? एक्स मायनस 2 लेस दॅन 0, एक्स मायनस 1 लेस दॅन 0. हे निगेटिव्ह आहे, हा ब्रॅकेट निगेटिव्ह आहे, हा ब्रॅकेट निगेटिव्ह आहे, तरी एंटायर टर्म काय बनणार आहे? पॉझिटिव्ह. कारण निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय? पॉझिटिव्ह. सो इथून काय बनेल? एक्स लेस दॅन 2. इथून काय बनेल? एक्स लेस दॅन 1. आउट ऑफ दिस 2 काय सिलेक्ट करणार? एक्स लेस दॅन 2 आहे. एक्स जर 1 पेक्षा एखादा नंबर लेस दॅन 1 आहे, याचाच अर्थ काय झाला? इट विल बी लेस दॅन 2. हे सिलेक्ट करणार. करेक्ट. म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 2 पाहिजे. हे बघा, इथे एक्स इज इक्वल टू 2 आहे. म्हणजे तुम्ही जर नंबर सिस्टीम ड्रॉ केली, लक्षात आहे का? आपण नंबर सिस्टीम ड्रॉ करू, समजून घ्या. परत दुसरं एक्झाम्पल नको घ्यायला. ही तुमची नंबर सिस्टीम आहे. इथे एक्स इज इक्वल टू 0 आहे, इथे किती आहे? एक्स इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 2 असे ऑप्शन्स दिलेले आहेत. ते इन्फिनिटी काय आहेत? एक्स इज इक्वल टू 3. करेक्ट. इथे काय बनणार? एक्स इज इक्वल टू -1, एक्स इज इक्वल टू -2. ही रेंज प्लॉट करायची. कशी होणार ही रेंज प्लॉट सांगा? एक्स ग्रेटर दॅन 2 पाहिजे अप टू इन्फिनिटी. करेक्ट. म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 2 काय सिलेक्ट करणार? 2 टू इन्फिनिटी. कळलंय का? हां, एक्स ग्रेटर दॅन 2 पाहिजे म्हणजे सगळे नंबर्स अप टू इन्फिनिटी. म्हणजे तुमची रेंज काय बनली? 2 टू इन्फिनिटी. आता ही रेंज प्लॉट करूयात. एक्स काय पाहिजे? लेस दॅन, एक्स काय पाहिजे? लेस दॅन 1. हा तुमचा एक्स इज इक्वल टू 1 आहे, इकडचे नंबर अप टू मायनस इन्फिनिटी. इकडे काय बनणार? मायनस इन्फिनिटी. इकडे काय बनणार आहे? प्लस इन्फिनिटी. सो मायनस इन्फिनिटी टू 1. आणि मध्ये सिम्बॉल कसले सिम्बॉल आहे सांगा? युनियनचं. बरोबर ना? म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 2 युनियन काय तुमचं? एक्स लेस दॅन 1. म्हणजे 2 ची राईट साईडची रेंज, 1 ची लेफ्ट साईडची रेंज. या कम्प्लीट रेंजमध्ये हे फंक्शन काय असणार आहे? इन्क्रीजिंग फंक्शन. कळते का? असं डायरेक्ट ऑप्शन नाही आहे एक्स ग्रेटर दॅन 2 एक्स लेस दॅन 1. त्यांनी इन्फिनिटीमध्ये तुमचं रेंज टाकलेली. हां, सो हे पण येणार नाही सिम्पली. मायनस इन्फिनिटी टू 1 ही रेंज मिसिंग आहे. हे तर नाहीच येणार मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी, कारण मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ही पण रेंज बनते. ही आहे का इन्क्रीजिंगमध्ये? नाही. राईट. 2 टू इन्फिनिटीमध्ये ही रेंज आहे, ही रेंजच मिसिंग आहे. तर तुमचा ऑप्शन काय येणार? सी. आणि ऑब्विसली दोन्ही केसेस कन्सिडर करायचे ना. या केसमध्ये आपण दोन्ही टर्म्स पॉझिटिव्ह कन्सिडर केलेले आहेत. इथे आपण दोन्ही केसेस काय कन्सिडर केलं आहे? निगेटिव्ह. हां, तुम्ही फक्त एवढंच लिहिलं तर तुम्ही ऑप्शन काय सिलेक्ट होणार? 2, इन्फिनिटी. एक्स ग्रेटर दॅन 2 आहे ना, तर तुम्हाला दोन्ही केसेस कन्सिडर करावे लागतील.
कम्प्लीट. त्यानंतर आणखी एक तुम्हाला सांगू, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइज आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आय थिंक सेकंड एक्सरसाइजमध्ये असेल. फर्स्ट एक्सरसाइज तुमचा इक्वेशन ऑफ टँजंट नॉर्मल आहे. काही लॅडरचे एक्झाम्पल आहे. 2.2 मध्ये चेक करा टेक्स्टबुकमध्ये. ते लॅडरचे एक्झाम्पल ॲज इट इज आहे, टेक्स्टबुकमधलेच एक्झाम्पल आहे. 24ला विचारलेले आहेत. लिहून ठेवा, एकदा बघून घ्या. लॅडरचे एक्झाम्पल आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये 2.2 मध्ये चेक करा तुम्ही, भेटतील. रेट ऑफ मेजरचा जो टॉपिक आहे त्याच्यात. ठीक आहे, 1-2 एक्झाम्पल होमवर्कला लिहा. राईट. सो उद्यापासून आपण इंटिग्रेशन स्टार्ट करूयात.